आपण उन्हाळा स्पेशल अगदी साध्या सोप्या पद्धतीने थंडगार असा कलिंगडचं ज्यूस कसं करायचं ते बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या ह्या उन्हाळी रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एक मोठ्या आकारामध्ये कलिंगड होतं, ते ऑलरेडी मी इथं कापून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे कापून घेतलं आहे. त्याच्यानंतर चाकू घ्यायचा आहे. चाकूच्या साहाय्याने मधून चीर पाडायच्यात, म्हणजे छान असे काप व्यवस्थित असं बारीक त्याचे काप पडतील अशा प्रकारे हे कापून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने पण अशा प्रकारे कापून घेऊया. मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि डायरेक्ट हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे राहिलेले पण कलिंगड सेम याच प्रकारे मी इथं कापून घेते. तर हे पण कापून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर थोडंसं जारमध्ये घेतलं आहे, बाकीचं आपण साईडला ठेवलेलं आहे. जेवढं जारमध्ये बसतं तेवढंच ॲड केलेलं आहे. पुदिनाचे पानं घेतलेले आहेत, 12 ते 13 पानं आहेत. त्यातले थोडंसं पुदिना मी साईडला ठेवलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे साखरेचा वापर करायचा आहे. तर मी सध्याला 1 चमचा साखर वापरलेली, नंतर दुसऱ्या फेरीच्या वेळेस अजून 1 चमचा वापरायचा आहे. चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं मीठ वापरलेलं आहे. टोपण झाकूया आणि याचे पूर्ण बारीक असं ज्यूस बनवून घेऊया. तर पूर्ण बारीक अशी पेस्ट सारखं करून घेतलं आहे. एक बाऊल घेतला आहे, त्याच्यावर चाळण ठेवूया आणि सर्व हा ज्यूस जो आहे तो गाळून घ्यायचा आहे. राहिलेला अजून मी साईडलाच ठेवलं आहे. तर हे चाळणीच्या साहाय्याने सर्व ज्यूसमधला जो वरचा चोताचा भाग असतो तो वेगळा केलेला आहे, ज्यूस वेगळं केलं आहे. पण यामध्ये आता आपण कलिंगड टाकून घेऊया. थोड्या कलिंगडमध्ये 4 ग्लास तरी हा ज्यूस बनतो. तर परत एकदा राहिलेली 1 चमचा साखर, टोटल 2 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. अजून थोडंसं मीठ टाकते आणि थोडासा पुदिना टाकलेला आहे. परत एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया आणि सेम याच प्रकारे आपण बारीक करून पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे. ज्यूस गाळून झालेला आहे. त्याच्यानंतर अर्धा लिंबू म्हणजे बरोबर 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या रसाने चव खूप छान येते. तर अशा प्रकारे आपला ज्यूस तयार आहे. 1 ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे काढून दाखवते. वरून आईस क्यूब टाकते, ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवलात तरीही चालेल. अशा प्रकारे उन्हाळी स्पेशल आपलं कलिंगडचं ज्यूस तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.